मी डॉक्टर सरवदे आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे भाषेचा बहुजिन्सीपणा आणि भाषा द्वित्व. या टॉपिकच्या माध्यमातून आपण भाषेचा बहुजिन्सीपणा म्हणजे काय, भाषा द्वित्व म्हणजे काय, भाषेचा बहुजिन्सीपणा याचं नेमकं स्वरूप काय, ते कसं आहे, अशा विविध अंगाने या मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण आजच्या टॉपिककडे वळूया. मित्रांनो, सुरुवातीला आपण बहुजिन्सीपणा म्हणजे काय हे आपण नीट समजावून घेऊया. या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या अशी आहे की कोणतीही मानवी भाषा ही एकाच प्रकारचं सामाजिक कार्य करीत नसते, तर प्रत्येक भाषा सामाजिक व्यवहारामध्ये असंख्य स्वरूपाची कार्य करत असते आणि यालाच आपण भाषेचा बहुजिन्सीपणा असे म्हणतो. म्हणजे जगभरामध्ये जेवढ्या म्हणून भाषा आहेत त्या भाषा या एकच एक प्रकारचं कार्य करीत नाहीत, तर त्या भाषा असंख्य स्वरूपाची कार्य करत असतात आणि या संकल्पनेलाच बहुजिन्सीपणा असं नाव देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी काही उदाहरणं मी दिलेली आहेत. भाषेचा बहुजिन्सीपणा म्हणजे काय, भाषा कशा पद्धतीनं बहुजिन्सी असते. बहु म्हणजे अनेक, अनेक स्वरूपाची कार्य भाषा कशी करते. तर उदाहरणार्थ आपण भाषेच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचं वर्णन करतो, एखाद्या वस्तूचं विश्लेषण करतो, एखाद्या पदार्थाची आपण स्तुती करतो, एखाद्या व्यक्तीची आपण निंदा करतो, एखाद्या व्यक्तीचा आपण अपमान करतो, आपण एखाद्या व्यक्तीला, मुलाला आपण आज्ञा देतो. समाजामध्ये वावरत असताना, गप्पा गोष्टी करत असताना, चर्चा करत असताना आपण कधीकधी विनोद करत असतो, तर कधीकधी आपलं काम पटकन व्हावं, चांगल्या पद्धतीनं व्हावं, लवकर व्हावं म्हणून आपण विनंती सुद्धा करीत असतो. आता ही जी उदाहरणं दिलेली आहेत, ही सगळी उदाहरणं भाषेचा बहुजिन्सीपणा स्पष्ट करतात. कारण या सगळ्या गोष्टी आपण भाषेच्या माध्यमातून पूर्ण करीत असतो आणि म्हणूनच आपण भाषातज्ञांनी या संकल्पनेला भाषेचा बहुजिन्सीपणा असं म्हटलेलं आहे. परंतु भाषेच्या या वैशिष्ट्याला, भाषेच्या या संकल्पनेला अमेरिकेचा एक भाषातज्ञ आहे, ज्याचं नाव आहे नॉम चॉम्स्की. त्याचं नाव काय आहे? नॉम चॉम्स्की. या नॉम चॉम्स्कीने भाषा बहुजिन्सी असते या संकल्पनेला विरोध केला आणि या भाषा तज्ञानं एक संकल्पना मांडली. ती संकल्पना अशी की भाषा एकसंध असते. ती कशी असते त्याचं स्पष्टीकरण सुद्धा, त्याचं विश्लेषण सुद्धा या भाषा वैज्ञानिकांनी दिलेलं आहे. परंतु नॉम चॉम्स्कीच्या या विधानाला, त्याच्या मताला, त्याच्या संकल्पनेला
समाज भाषा विज्ञानानं ठाम विरोध केला आणि भाषा एकसंध कशी नसते ते पटवून सांगितलं. सुरुवातीला आपण भाषा एकसंध असते ती कशी ते आपण पाहूया. मित्रांनो, नॉम चॉम्स्की यांच्या मते भाषा एकसंध कशी असते ते त्यांनी पटवून सांगितलेलं आहे. चॉम्स्की असा म्हणतो की भाषिक प्रयोग आणि भाषिक क्षमता यांच्यामध्ये भेद असतो. तो कसा? तर माणूस जेव्हा भाषेचा प्रत्यक्ष वापर करायला लागतो तेव्हा ती संकल्पना भाषिक प्रयोगाची असते. बघा तो काय म्हणतोय, माणूस जेव्हा प्रत्यक्ष भाषेचा वापर करू लागतो तेव्हा त्या प्रत्यक्ष वापराला चॉम्स्कीने नाव काय दिलं तर भाषिक प्रयोग. आणि भाषा समजण्याची जी क्षमता असते, भाषा आकलन करून घेण्याची जी क्षमता असते, त्या क्षमतेला चॉम्स्की असं म्हणतो की त्याला भाषिक क्षमता असं नाव देतो. म्हणजे भाषा समजण्याची क्षमता म्हणजे भाषिक क्षमता, भाषेचा प्रत्यक्ष वापर म्हणजे भाषिक प्रयोग. म्हणजे भाषेमध्ये त्याने अशा पद्धतीनं भेद केलेला आहे. परंतु आणि म्हणून तो असा म्हणतो की भाषा ही एकसंध आहे. मात्र या नॉम चॉम्स्कीच्या संकल्पनेला समाज भाषा विज्ञानानं विरोध केला. त्याची ही संकल्पना समाज विज्ञानाला, भाषा विज्ञानाला अजिबात मान्य नाही. आणि म्हणून काही भाषा अभ्यासकांनी, काही भाषा वैज्ञानिकांनी भाषेचा बहुजिन्सीपणा, बघा, काही भाषा अभ्यासकांनी भाषेच्या बहुजिन्सीपणाचं स्वरूप स्पष्ट करून सांगितलं, ते उलगडून सांगितलं. ते आपल्याला या ठिकाणी पाहावयाचं आहे. अभ्यासक असं म्हणतात भाषेच्या बहुजिन्सीपणाबद्दल की भाषा ही समाजामध्ये केवळ एकाच स्तरावर वापरली जात नाही. तर अभ्यासक असं म्हणतात की भाषा ही समाजामध्ये विविध पातळीवर वापरली जाते. भाषा ही समाजामध्ये विविध स्तरावर वापरली जाते. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की भाषेला एक सांस्कृतिक विविधता असते. म्हणजे काय? तर प्रत्येक समाजाची भाषा वेगळी असते. आपल्या भारताचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये एका धर्माचे लोक आहेत का? अजिबात नाही. एका जातीचे लोक आहेत का? अजिबात नाही. एक भाषा बोलणारे लोक आहेत का? अजिबात नाही. याला सांस्कृतिक विविधता म्हणतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. आपल्या भारतामध्ये अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. आपल्या भारतामध्ये अनेक जातीचे लोक राहतात. मग प्रत्येक धर्माची भाषा वेगळी आहे. इस्लाम धर्माची भाषा वेगळी आहे. त्यानंतर काही पारशी लोकांची भाषा वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक जातीची, धर्माची भाषा ही वेगवेगळी आहे. आणि त्या प्रत्येक समाजाची संस्कृती सुद्धा वेगवेगळी आहे. त्यांचे सण उत्सव, त्यांच्या रूढी परंपरा, त्यांच्या चालीरीती, या सर्वांमध्ये आपल्याला विविधता दिसून येते. आपल्याला त्यामध्ये वैविध्य दिसून येतं. आणि म्हणून मित्रांनो, भाषा ही एक सांस्कृतिक संचित असते. आणि हे सांस्कृतिक संचित एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं वाहून नेण्याचं काम भाषा करत असते. आपल्याला भाषेमध्ये जे भेद दिसून येतात, आपल्याला भाषेमध्ये जी भिन्नता दिसून येते, त्याचं कारण काय? तर भारतामध्ये, जगामध्ये बहुभाषिक लोक आहेत.
प्रत्येक समाजाची भाषा निरनिराळी आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की भाषेमध्ये आपल्याला भेद दिसून येतात. आणि हे जे भेद आहेत, आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहिलं की भाषा जेव्हा समाजामध्ये वापरली जाते आणि भाषा समाजामध्ये वापरल्यानंतर जे रूप धारण करते, त्या रूपाचा अभ्यास करण्याचं काम समाज भाषा विज्ञान करतं. म्हणजे समाजामध्ये अनेक स्तर आहेत, अनेक वर्ग आहेत. अशा प्रत्येक वर्गामध्ये, अशा प्रत्येक स्तरामध्ये तुम्हाला भाषा वेगवेगळ्या रूपामध्ये दिसते. आणि अशी जी वेगवेगळी रूपे आहेत, भाषेमध्ये जे वेगवेगळे भेद आहेत, अशा भेदांचा अभ्यास करण्याचं काम समाज भाषा विज्ञान करतं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला जर सामाजिक वास्तव तपासायचं असेल, आपल्याला समाजाची मानसिकता तपासायची असेल, तर आपल्याला समाज भाषा विज्ञानाचं सहकार्य घ्यावं लागतं, समाज भाषा विज्ञानाचं सहाय्य घ्यावं लागतं. कारण भाषेच्या भेदामधूनच सामाजिकता ही प्रकट होत असते. गरीब श्रीमंत हे सगळे जे भेद आहेत, हे आपल्याला भाषेच्या आविष्कारातून आपल्या लक्षात येत असतात. तेव्हा मित्रांनो, की भाषेमध्ये जे जे भेद आहेत, जे जे फरक आहेत, ते फरक भाषेच्या माध्यमातून लक्षात येत असतात. ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. त्यानंतर भाषेच्या माध्यमातून आणखीन कोणकोणत्या गोष्टी आपल्या लक्षात येतात, तर आपल्याला समाजातले विविध स्तर लक्षात येतात, समाजातील लिंगभेद आपल्या लक्षात येतात. म्हणजे स्त्रियांची भाषा वेगळी आहे, पुरुषांची भाषा वेगळी आहे. स्त्रिया भाषा वापरताना क्रियापदाचं वेगळं रूप वापरतात, पुरुष भाषा वापरताना क्रियापदाचं रूप वेगळं वापरतात. समजा पुरुष जेवायला लागला असेल तर तो म्हणेल मी जेवतो. समजा स्त्री जेवत असेल तर ती म्हणेल मी जेवते. म्हणजे भाषेच्या माध्यमातून आपल्याला लिंगभेदाचा अभ्यास करता येतो. त्यानंतर भाषेच्या माध्यमातून आर्थिक स्तर लक्षात येतात. भाषेच्या माध्यमातून आपल्याला जातीभेद लक्षात येतो, प्रादेशिक भेद लक्षात येतो. मग हे सगळं जर आपल्याला भाषेच्या माध्यमातून समजत असेल, बघा मी काय म्हणतोय, या सर्व गोष्टी जर आपल्याला भाषेच्या माध्यमातून समजत असतील, तर हा भाषेचा बहुजिन्सीपणा नाही का? तर होय, हा भाषेचा बहुजिन्सीपणा आहे. म्हणजे मी मघाशी म्हटल्याप्रमाणे की भाषेचा बहुजिन्सीपणा हा तिच्या अनेक रूपातून व्यक्त होत असतो. भाषा समाजामध्ये केवळ एकच कार्य करत नाही, तर ती असंख्य स्वरूपाची कार्य करते. त्याचं स्पष्टीकरण आपण या टॉपिकच्या माध्यमातून घेतलेलं आहे. मला असं वाटतं की भाषेचा बहुजिन्सीपणा ही जी संकल्पना आहे ती आपल्याला नीट समजलेली असावी. त्यानंतर आणखीन काही मुद्दे या ठिकाणी मला मांडावेसे वाटतात, की कोणतीही व्यक्ती भाषा वापरत असताना ती आपल्या गरजेनुसार, आपल्या आवश्यकतेनुसार ती वापरत असते. आणि भाषा वापरणाऱ्या प्रत्येक माणसाकडून आपल्याला भाषेचा बहुजिन्सीपणा दिसून येतो. तेव्हा मित्रांनो, भाषा बहुजिन्सी कशी असते याची सखोल माहिती आपण या टॉपिकच्या माध्यमातून दिलेली आहे. आपला पुढचा मुद्दा असा आहे, तो म्हणजे भाषा द्वित्व. आता भाषा द्वित्व ही जी संकल्पना आहे ती फर्ग्युसन या भाषा अभ्यासकानं मांडली. भाषा द्वित्व म्हणजे काय? द्वित्व म्हणजे दोन.
म्हणजे भाषा दोन असा त्याचा अर्थ होतो. पण ही संकल्पना नेमकी काय आहे? भाषा द्वित्व भाषा द्वित्व ही नेमकी संकल्पना काय आहे ते आपण तपासून घेऊया. फर्ग्युसन असं म्हणतो की प्रत्येक भाषेचे दोन प्रकार पडतात. बघा, ही संकल्पना नीट समजावून घ्या. फर्ग्युसन असा म्हणतो की प्रत्येक भाषेचे दोन प्रकार पडतात. ते कसे? तर एकाच भाषेचे दोन प्रकार एकाच प्रांतामध्ये एकाच वेळेला कार्यरत असतात, यालाच तो भाषा द्वित्व असे म्हणतो. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये एका भाषेचे दोन प्रकार एकाच वेळेला कार्यरत असतात. आता ते कसे कार्यरत असतात याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण आपण तपासून घेऊया. या ठिकाणी फर्ग्युसन यांनी भाषेचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार सांगितलेला आहे उच्च स्तर. भाषेचा उच्च स्तर हा भाषेचा पहिला प्रकार आणि भाषेचा निम्न स्तर हा भाषेचा दुसरा प्रकार. फर्ग्युसन यांच्या मते की भाषेचा उच्च स्तर आणि भाषेचा निम्न स्तर हे दोन्हीही प्रकार एकाच प्रदेशामध्ये एकाच प्रांतामध्ये एकाच वेळेला कार्यरत असतात. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण भाषेचा उच्च स्तर म्हणजे काय, तो कुठे वापरला जातो, तो केव्हा वापरला जातो, तो कोणत्या ठिकाणी वापरला जातो याची आपण माहिती घेऊया. मित्रांनो, भाषेचा जो उच्च स्तर आहे, ज्याला आपण हाय लेवल असं म्हणतो, हाय उच्च, भाषेचा हा उच्च स्तर कुठे कुठे वापरला जातो, तर फर्ग्युसन असा म्हणतो की भाषेचा उच्च स्तर हा शैक्षणिक क्षेत्रात वापरला जातो, भाषेचा उच्च स्तर साहित्यिक क्षेत्रात वापरला जातो, भाषेचा उच्च स्तर धार्मिक क्षेत्रात वापरला जातो. याला त्यांनी भाषेचा उच्च स्तर असं म्हटलेलं आहे. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये भाषेचा उच्च स्तर कसा वापरला जातो, उदाहरणार्थ मी आपल्याला शिकवतो आहे. मी जो एखादा मुद्दा, एखादा घटक, एखादा टॉपिक जेव्हा तुम्हाला शिकवतो, तेव्हा मी प्रमाण भाषेचा वापर करतो, मी उच्च भाषेचा वापर करतो. एखादा साहित्यिक जेव्हा एखादी कादंबरी लिहितो, एखादी कविता लिहितो, तेव्हा तो सुद्धा भाषेचा उच्च स्तर वापरत असतो. त्यानंतर धार्मिक क्षेत्रामध्ये अनेक वेळेला काही पूजापाठ असतात, काही सत्यनारायणाच्या पूजा असतात. या ठिकाणी सुद्धा भाषेचा उच्च स्तर वापरला जातो. काही संस्कृत श्लोक असतात धार्मिक कार्यक्रमामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा भाषेचा उच्च स्तर वापरला जातो. मित्रांनो, हा जो भाषेचा उच्च स्तर आहे तो औपचारिक संदर्भामध्ये वापरला जातो. औपचारिक म्हणजे काय? विशिष्ट वेळेमध्ये, विशिष्ट कार्यक्षेत्रामध्ये तो वापरला जातो. म्हणजे औपचारिक या शब्दाचा अर्थ काय की ज्या गोष्टीला नियम असतात, जी गोष्ट नियमानं वापरावी लागते, जी गोष्ट प्रमाणात वापरावी लागते, त्याला आपण औपचारिक गोष्टी असं म्हणतो. मित्रांनो, भाषेचा जो उच्च स्तर आहे तो तुम्हाला मुद्दाम शिकावा लागतो. म्हणजे या ठिकाणी मी अध्यापन करत असताना, शिकवत असताना मी माझ्या घरी ज्या पद्धतीनं बोलतो, जसा बोलतो तसा या ठिकाणी बोलू शकत नाही. का? तर मला औपचारिक संदर्भामध्ये भाषा वापरावी लागते, उच्च स्तरामध्ये मला भाषा वापरावी लागते. आणि म्हणून मला जर ही मांडणी करावयाची असेल
तर मला भाषेचा उच्च स्तर हा शिकून घ्यावा लागतो. यानंतर आपण भाषेचा जो दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे निम्न स्तर. त्याला इंग्रजीमध्ये लो लेवल असं म्हणतात. आता भाषेचा हा जो निम्न स्तर आहे तो कुठे वापरला जातो किंवा भाषेचा निम्न स्तर म्हणजे काय? तर फर्ग्युसन यांच्या मते भाषेचा निम्न स्तर हा कुठे वापरला जातो? तर ते असं म्हणतात की भाषेचा निम्न स्तर हा दैनंदिन जीवन व्यवहारामध्ये वापरला जातो. आपले मित्र असतील, काही नौकर असतील, यांच्याशी आपल्याला जेव्हा संभाषण करायचं असतं तेव्हा भाषेचा निम्न स्तर हा वापरला जातो. निम्न म्हणजे काय? तर खालचा स्तर. आणि भाषेचा हा जो दुसरा प्रकार आहे, भाषेचा हा जो निम्न स्तर आहे तो अनौपचारिक संदर्भात वापरला जातो. अनौपचारिक म्हणजे काय? तिथं कुठल्याही प्रकारची नियमांची व्यवस्था नसते. त्या ठिकाणी तुम्ही भाषा कोणत्याही पद्धतीनं, कशाही पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्ही मुक्त असता. हा जो अनौपचारिक संदर्भ जो आहे त्याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही ठिकाणी, घरी, दारी, समाजामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं बोलू शकता. म्हणजे भाषेचा हा निम्न स्तर आपल्याला मुद्दाम शिकावा लागत नाही. तो नैसर्गिक असतो. तो ऐकून ऐकून शिकता येतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दैनंदिन जीवन व्यवहार करत असताना, मित्राशी बोलत असताना, आपल्या हाताखालच्या एखाद्या रोजगार करणाऱ्या व्यक्तीशी बोलत असताना आपण त्याच्याशी आपल्या बोलीभाषेमध्ये बोलतो. यालाच आपण निम्न स्तर असा शब्दप्रयोग केलेला आहे. हा जो शब्दप्रयोग आहे तो फर्ग्युसन यांनी केलेला आहे. तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी दोन गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एक, भाषेचा उच्च स्तर हा औपचारिक संदर्भात वापरला जातो, तो मुद्दाम शिकावा लागतो. भाषेचा निम्न स्तर हा अनौपचारिक संदर्भात वापरला जातो, तो मुद्दाम शिकण्याची आवश्यकता नसते, कारण तो आपल्याजवळ नैसर्गिकपणे असतो. तो आपण ऐकून ऐकून सुद्धा शिकू शकतो. तेव्हा मित्रांनो, आज आपण भाषेचा बहुजिन्सीपणा म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, भाषा द्वित्व म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचं स्वरूप काय, अशा अनेक मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.